प्रणितीताईंचं मताधिक्य पाहता त्यांनी साहेबांच्या पराभवाचा वचपा काढत पुरेपूर बदला घेतला। पाहुयात एक विशेष वृत्तांत। सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीनं भाजपासमोर आव्हान निर्माण झालं होतं। विविध मुद्दे हाती घेऊन त्यांनी प्रचारात देखील आघाडी घेतली होती। काँग्रेससह प्रणिती शिंदे यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई होती। शेवटच्या टप्प्यात भाजपने इथून प्रचाराचा धुराळा उडवून देत सोलापुरातून हॅट्रिक साधण्याचा इरादा स्पष्ट केला होता। इथून बाजी कोण मारणार, दोन आमदारांच्या लढतीत कोणाचा विजय होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं। यामध्ये अखेर प्रणिती शिंदे यांनी मोठं यश मिळवलं। प्रणिती शिंदे यांच्या विजयानंतर चर्चेत राहिलं ते त्यांचं मताधिक्य। मोठी आघाडी घेत त्यांनी सोलापूरचा काँग्रेसचा गड पुन्हा खेचून आणला। शिवाय साहेबांच्या पराभवाचा त्यांनी वचपा काढला, बदला घेतला, अशाही प्रतिक्रिया समोर आल्या। दरम्यान त्यांच्या विजयानंतर काँग्रेस भवनासह ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला। याचबरोबर आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून धर्मराज काडादी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार नरसय्य आडम, माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचं जिल्ह्यातील नेतृत्व सुरेश हसापुरे यांची नावं समोर आली।